जी संख्या आपल्यासोबत जोडले जाताना पाहायला मिळतात. चेंडू चॉईस नाही याच्या पण पंचांना इथे सांगायचं आहे. रोहित चेंडू इथे मात्र दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आपण 3 दिवसापासून असाच नियम इथे ठेवलाय. पंचांनी प्रत्येक संघाला इथे मात्र सांगायचं आहे की चॉईस चेंडू इथे अवेलेबल नाहीये. तसं तर आपण पाहिलं दोस्ती दुनियाचा राजा मिस्टर सुबोधजी संख्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. श्री डिजिटलचे प्रोप्रायटर ललितजी संख्ये, तदनंतर सचिनजी पिंपळे, स्वरूप संख्ये इथे मात्र आपल्यासोबत जोडले जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटरीची वरची कड घेतली, तदनंतर थर्डमॅन रिझनचा खेळाडू यावेळेस ऍक्टिव्ह मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यांच्या हातून यावेळेस अप्रतिम चित्रक्षण पाहतोय. बॅटकटच्या साह्याने आपण पाहिलं की पहिला चेंडू यावेळेस सहजरित्या एक धाबेसाठी कंप्लीट झाला, परिपूर्ण झालाय. या एक धाबेनिशी संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर एक या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. किशोर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. यावेळेस अलटी पलटीचा मोठा रिव्हर्स फटका खेळायचा होता. आजच्या दिवसात मी पाहिलं की रिव्हर्स फटका म्हणजे स्विचिटचे फटके खेळण्यासाठी फलंदाज प्रवृत्त झाले, मात्र गोलंदाज त्याहून हुशार पाहायला मिळतात. ज्यावेळेस फलंदाज फिरतात रिव्हर्स फटक्यासाठी, तदनंतर मात्र व्हेरिएशन गोलंदाजाच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. कधी गतिवान चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला जातो, तर कधी स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाज. यावेळेस फटका फसतोय आणि मोठा झटका लागण्याच्या दिशेने इथे मात्र देलवाडी घेवलीचा संघ आणि एक मोठा झटका इथे मात्र लागलाय मिस्टर यज्ञेशांच्या स्वरूपात. सराडी जेवण जाऊ द्या. दरम्यान आता आई दिलवाडी माता जिवली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या फलंदाजाने टेनिस जगत पटलावर आपला नावाचा डंका आणि आपल्या नावाचा एक स्टॅम्प कोरलाय, तोच फलंदाज म्हणजेच राकेश प्रभू उर्फ पोलार्ड आपल्या यावेळेस भेटीला त्यांना पाहायला मिळतोय. कुंबळीचं मैदान काल परवाच्या दिवसामध्ये आपण राकेश प्रभू यांना पाहिलं की अप्रतिम फलंदाजी झाली. लांब लांब षटकार त्यांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाले. मात्र सेमीफायनलचा सामना आणि सेमीफायनल सामन्याचा प्रेशर हा अलग असतो आणि त्या प्रेशर मध्ये फलंदाजी कशा प्रकारची करतोय राकेश प्रभू. पहिला चेंडू आलाय आणि राकेश प्रभू याने याला पोहोचवून दिलं. स्टँड अँड डिलिव्हर हा चेंडू गेलाय सीमा पार षटकार. हा येतोय विठ्ठल रखुमाई चषक 6. चला डीजे. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, तदनंतर आपण पाहिलं लॉंग ऑन रिझर्व मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलं गेलं षटकारासाठी. या 6 धावांची संघाची धावसंख्या आपण पाहतो 7 ऑन दी बोर्ड. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, मात्र कनेक्शन झाला नाहीये. त्यानंतर बाईच्या स्वरूपात इथे मात्र आपण पाहिलं की एकच धाव ही सहजरित्या पूर्ण झाली. एक धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आणि को इन्सिडेन्स बघा की पोलार्ड यांच्या जर्सीवर सुद्धा 8 नंबर इथे मात्र प्रदान केलं गेलंय. यावेळेस पंचांकडे आउट कॉल केला गेलाय, मात्र पंच नॉट आउट म्हणून इथे मात्र दर्शवताना पाहायला मिळत आहेत. 1.5 धावाचा चेंडू यावेळेस टाकला गेलाय.
पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं लाकेश प्रभू यांच्या फळीतून एक षटकार आला, मात्र त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहतोय 6 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चला तिचे होऊन जाऊ द्या. आता आपण पाहतोय सांघिक दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर यावेळेस आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय. विशाल नावाचा राईट हँडर गोलंदाज आपल्या समोर इथे मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. विठ्ठल रखमाई एंड वरून यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस परिश्रम करावा लागेल, कारण की समोर पोलार्ड सारखा एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पोलार्ड यांना अल्टी पलटीचा स्विचिट खेळायचा होता, मात्र यावेळेस चतुर पाहायला मिळाला. गोलंदाजाने गती यावेळेस खेचून घेतली चेंडूची. यावेळेस स्लोवर चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला गेला. त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, मात्र प्रॉपर कनेक्शन इथे मात्र पाहायला मिळाला नाहीये. चेंडू बॅटेवर प्रॉपर पद्धतीत येताना आपल्याला दिसला नाही. स्लो झाला चेंडू, त्यानंतर बॅटरीची खालची कड इथे मात्र गेली पोलार्डच्या माध्यमातून. आपण पाहिलं पोलार्ड पहिला चेंडू पहिला षटकार, त्यानंतर मात्र यावेळेस फटका उडवतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात, त्यांच्या हातून यावेळेस अप्रतिम झेल इथे मात्र पकडला गेलाय आणि डगआउटच्या दिशेने यावेळेस जाताना आपण पाहतोय मिस्टर तनमाई यांना. चला डीजे होऊन जाऊन द्या एक. आपण पाहिलं की पहिला चेंडू मागे पोलार्डने षटकार खेचला, म्हणून आता जास्तीत जास्त स्ट्राईक पुढच्या 9 चेंडू मध्ये पोलार्ड कडे असणं गरजेचं असेल. कारण की गेल्या आपण पाहिलं की दिवसामध्ये म्हणजेच दुसऱ्या दिवसामध्ये पोलार्ड अप्रतिम फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला कुंभोलीच्या मैदानावर. दरम्यान आता पुढचा चेंडू घेऊन विशाल. यावेळेस पहिला चेंडू यावेळेस उडवला गेलाय आणि त्याला पोहोचवलं गेलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्यावेळेस फेकलं जाताना पाहायला मिळतंय चेंडू जातोय विठ्ठल रखुमाई चषक षटकार 6. चला डीजे. त्याला अप्रतिम यावेळेस फटकेबाजी पाहतोय. एक षटकार पोलार्ड यांच्या फळीतून निघालाय. त्यावेळेस चेंडू पडून बाहेरच्या दिशेने यावेळेस निघालाय. आपण पाहिलं की निर्धाव चेंडू यावेळेस विशालाच्या माध्यमातून टाकला गेलाय. धावसंख्या स्थिर धावसंख्येचा विचार करत झाला तर आतापर्यंत आपण पाहतोय 15 ऑन दी बोर्ड. 15 धावसंख्येवर धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा विचार करत झाला तर या षटकातला हा इथं शेवटचा चेंडू, स्लोवर चेंडू त्याला मात्र एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला फेकून दिलं गेलंय लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा येतोय विठ्ठल रखुमाई षटकार 6 धावा. चला रे होऊन जाऊ द्या.
हा डिसिजन खूप चांगला घेतलाय. हा डिसिजन खूप चांगला घेतलाय. चला धन्यवाद DJ. आता आपण पाहतोय पुढचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. ओमकार नावाचा राईट हँडर गोलंदाज. आजच्या पूर्ण दिवसाचा जर आपण विचार केलं तर दांडी संघाच्या माध्यमातून ओमकार याने अप्रतिम गोलंदाजी यावेळेस हाताळताना आपण पाहिलं. मात्र सेमीफायनलचा प्रेशर असताना टेनिस जगत क्रिकेट पटलावर ज्या फलंदाजाने नाव आपला कमवलाय तोच फलंदाज राकेशजी प्रभू उर्फ पोलार्ड आपल्या समोर ज्यावेळेस खेळताना सज्ज होतोय त्यावेळेस निश्चितच प्रेशर एक वेगळा आपल्या गोलंदाजाच्या माइंड मध्ये आपण पाहतोय. यावेळेस फटका बसतोय फॉलो थ्रू मध्ये. यावेळेस ड्रीम विकेट मिळताना पाहायला मिळतोय. राकेश प्रभू यांना डगआउटची दिशा यावेळेस दाखवली जाताना पाहायला मिळते. चला तिच्या होऊन जाऊ द्या. चला धन्यवाद DJ. आपण पाहिलं की ओमकार पहिला चेंडू मध्ये दाखल झाला त्यानंतर मात्र आपण पाहिलं की राकेश प्रभू सारखा एक मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना पाहिलं. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. यावेळेस पंच वाईड म्हणून तिथे मात्र दर्शवतात. अतिरिक्त धावसंख्येत वाढ इथे मात्र आपण होताना पाहतोय. या अतिरिक्त धावसंख्ये वाढते. आता मात्र संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 ऑन दी बोर्ड म्हणजेच 22 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 5 ते 6 धावा काढण्याचा मनामध्ये विचार घेऊन यावेळेस आपण पाहिलं की फलंदाज उतरला असेल मात्र त्याला यावेळेस आत्महत्या करण्यासाठी भाग पाडलं गेलं. कारण की आपण पाहतो की जितू 2 षटकार मारून अजूनही आपण पाहिलं की तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तुला DJ होऊन जाऊन द्या एक संगीत तुमच्या माध्यमातून. तुला DJ तर मला पाहतोय नवीन फलंदाजी मार्कवर म्हणजेच नो स्ट्राईक एंड वर भावार्थ येतोय. यावेळेस आपण पाहिलं की आता मोठे फटकं गरजेचं असतील कारण की स्लॉग षटकामध्ये या सामन्याने पदार्पण केलंय. भैरवच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस प्रत्येक फलंदाजाचा असतो आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जर आपण उभारली तर आपल्या गोलंदाजासाठी एक उपयुक्त कामगिरी आपल्या मधून केली जाते. यावेळेस नो मॅन स्लॅनवर चेंडू लँड झालाय. त्यानंतर पाहिलं की क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तो थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावेची आता मात्र धावसंख्या 24-14 ऑन दी बोर्ड 24 ऑन दी बोर्ड लगावली जाताना आपण पाहतोय. 24 धावा आता परत आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावर. आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक 2026 विठ्ठल रखुमाई क्रीडा संकुल. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसतोय मात्र पुन्हा एकदा रोमॅन स्लॅनवर चेंडू लँड झालाय. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण केल्या जाताना पाहायला मिळतात. या 2 धावेची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने फ्लाय होते आणि धावफलकावर 26 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आपण पाहिलं की सेमीफायनल सामन्यामध्ये 30च्या वर जर धावसंख्या उभारली गेली तर निश्चितच पाहू शकतो आपण की पारडं जड असेल. आई दिलवाडी माता किवली संघाचं.
यावेळेस अल्टी पलटीचा रिव्हर्स फटका, धाव घेण्याचा चान्स इथे मात्र कन्वर्ट केला गेला नाहीये. निर्धाव चेंडू यावेळेस आपण पाहिलं परिपूर्ण टाकण्यात येतोय मिस्टर ओमकार यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी यावेळेस षटकात करताना पाहतोय. या षटकाचं विवरण करण्यात झालं तर पहिल्या चेंडू मध्ये विकेट गेलाय, तर वाईट चेंडू, दुसरा चेंडू विकेट, त्यानंतर दोन आणि त्यानंतर निर्धाव. अप्रतिम षटक यावेळेस हाताळलं गेलं. यावेळेस चेंडूला दिशा दिली गेली आणि त्याला लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर यावेळेस फेकून दिलं गेलं आणि चेंडू गेलाय सरळ सीमा पार षटकार. या 6 धावांची संघाची धावसंख्या 32 आणि 33 धावाचं लक्ष, म्हणजेच 18 चेंडू 33 धावा. चला टीचे होऊन जाऊ द्या. झगडचे चला कोळी बॉईज दांडी संघ आपले फलंदाज इथे मात्र आपण पोचवायचे आहेत. आपण सामना पाहतोय आई दिलवाडी माता गिवली विपक्ष कोळी बॉईज दांडी असा सामना रंगतोय. आई दिलवाडी माता गिवली संघाने यावेळेस प्रथम फलंदाजी करताना 32 धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि 33 धावाचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. म्हणजेच आपण आता पाहतोय कोळी बॉईज दांडी संघाला 11च्या सरासरीने यावेळेस 33 धावा चेस कराव्या लागतील. चला आपण पाहतोय सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन राकेश प्रभू आपल्याला गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला पाहायला मिळतोय. प्रत्येक षटक हा तिसऱ्या 3 षटकाचे सामने असतात त्याच्या वेळेस आपण पाहतोय की प्रत्येक षटक हा एक बहुमूल्याचा षटक असतो आणि बहुमूल्याच्या षटकामध्ये प्रथम षटक हे अत्यंत महत्वाचं आहे आणि पहिल्या षटकामध्येच या संघातला आपण पाहिला हुकमीचा एक्का गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, दाखल झालाय. 11च्या सरासरीत आपण पाहतोय 33 धावसंख्येपर्यंत पोचावं लागेल कोळी बॉईज दांडी या संघाला. आपण अंगियांचा इंटरव्ह्यू ऐकला. अंगियांनी म्हटलं की मित्रपरिवार दांडी संघ ज्यावेळेस खेळायचा, राकेश प्रभू आमच्या समवेत ज्यावेळेस खेळायचा त्यावेळेस पासून आता मला एक मॅन ऑफ द मॅच ची पारितोषिक मिळाली आहे. पण आम्ही ज्या वेळेस अंगियांना पाहायचो त्या वेळेस फलंदाजीमध्ये अग्रसर कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे.
यावेळेस पहिला चेंडू याला फिरवून दिलाय आणि पोचवलं गेलंय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. यावेळेस चेंडू फेकून दिला जातोय आणि पहिला चेंडू अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 6 पाय होते आणि धावफलकावर लगावली जाते 6 या आकड्यावर. समीर दाखवून देताना पाहायला मिळतोय की हम भी किसी से कम नहीं. आपण जर 4 षटकार खेचले असतील तर आम्ही दांडी गावाचे फलंदाज आहोत, आम्ही कोळी आहोत, आम्ही सुद्धा तुमच्या प्रहार चढवण्यासाठी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय. यावेळेस रिव्हर्सचा फटका. तसनंतर आपण पाहिलं की 38 सर्कलच्या आतमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. तसनंतर एकच धाव ही परिपूर्ण करण्यात आली. या एक धावेनिशी संघाची धावसंख्या ही आपण पाहतोय 7 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. राकेशजी प्रभू आपल्याला आपल्या मेगा स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. हाच तो फलंदाज गोलंदाज ज्याने आपलं नाव टेनिस जगत पटलावर इतकी अग्रलिखित केलंय. मात्र आज आपल्या गावच्या संघासाठी गिवली संघासाठी 2 हात करताना पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका मात्र आपण पाहिलं फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं जाताना पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडू या षटकातले हाताळून झालेत आणि 3 चेंडू हाताळल्यानंतर धावसंख्याचा जर आपण विचार करत झालं तर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. यावेळेस फटका बसतोय मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. फंबल झालाय. त्यानंतर झेल इथे मात्र सोडला गेलाय. रनआउटची सुवर्ण संधी आणि रनआउट इथे मात्र परिपूर्ण केला जाताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू टाकून झालेत. 1 गडी लॉस. आपण धावसंख्या पाहतोय 8 या आकड्यावर. चला तिचे होऊन जाऊ द्या. धनवडीचे आपण पाहिलं जितू यांना सुवर्ण संधी होती झेलबाद करण्याची. मात्र जितू यांच्या हातून यावेळी झेल सोडला गेला. त्यानंतर मात्र रिफ्लेक्शन चांगले पाहायला मिळाले. धावपच्या स्वरूपात आपण पाहिलं की पहिला गडी बाळत झालाय. पहिला मोठा झटका. पहिला मोठा गाळा मासा यावेळेस गळाला लागताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपण पाहिलं की आता मात्र यज्ञेश यांची जागा सांभाळण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय विशाल आंगी. दांडी गावाचा एक अष्टपैलू असा फलंदाज आपल्याला आता आपल्या भेटीला पाहायला मिळतोय. आउट ऑफ दी फॉर्म पाहतोय मात्र फॉर्म हा टेम्पररी असतो आणि क्लास हा परमानंट असतो. आणि क्लास हा निश्चितच विशाल आंगे यांच्याकडे कुठून भरलाय. कुठल्याही क्षणी आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी करण्यासाठी सज्ज आणि तयार असताना आपण पाहतोय. मात्र आपण पाहिलं की अप्रतिम गोलंदाजी ते मात्र करताना पाहायला मिळतोय राकेश प्रभू. एका संघात खेळताना आपण कित्येक वर्ष या 2 खेळाडूंना पाहिलं. मात्र आज अगेन्स्ट मध्ये खेळतात विठ्ठल रखुमाई चषकामध्ये. यावेळेस पंचांकडे आउट कॉल केला गेलाय. मात्र पंच यावेळेस पंचांनी मात्र दात फेटाळून लावली आहे. नॉट आउट म्हणून इथे कॉल दिलाय. लाऊड कॉल दिलाय. षटक झालाय तर समाप्त. षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 9 लॉस ऑफ 1 विकेट. चला डीजे होऊन जाऊ द्या. धन्यवाद. आपल्यापर्यंत आपण पाहिलं की 4 दिवस आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारा डीजे वादक डीजे मालक
आपण पाहिलं हर्ष पाटील आपल्यासोबत इथे मात्र जोडले गेले होते. त्यांचं सुद्धा आपण शब्द सुमनाने आपण अभिनंदन करतोय की आपण इथे आपल्यासोबत जोडले गेले. थँक्स आपल्याला सुद्धा आमच्याकडून. यावेळेस गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मिस्टर चिराग आलाय, दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा विचार कर झाला तर 9 धावा 11ची सरासरी इथे मात्र राखायची होती. मात्र 9ची सरासरी मेंटेन करताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू पुलचा फटका अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण पाहिलं की आता मात्र धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 1010 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 10 या आकड्यावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही आपण पाहिलं की 11 चेंडू आणि 23 धावा. 11 चेंडू मध्ये 23 धावांचा लक्ष समोर ठेवलं गेलंय. एक मोठा हिट येणं गरजेचं असेल आणि त्यासाठीच आपण पाहिलं की प्राचार्यानं केलं गेलं आणि गॅप मध्ये यावेळेस चेंडूला प्लेस करताना पाहायला मिळाला आणि चेंडूला पोहोचवलं गेलं स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा येतोय विठ्ठल रखुमाई चषक षटकार 6 धावा. विशालांचं षटक आपण पाहिलं तर 2 षटकार आपण जितूंच्या फळीतून पाहिले. मात्र त्या 2 षटकाराचं परतफेड करताना इथे मात्र पाहायला मिळतोय एकच धाव इथे मात्र परिपूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरतोय या एक धाबेदिशी. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 1717 ऑन दी बोर्ड. अजूनही 16 धावा इथे मात्र कंप्लीट कराव्या लागतील. कंपल्सरी चेसचा नियम इथे मात्र लागू आहे. चला जुना चेंडू येईल तेव्हा येईल तोपर्यंत आपण या चेंडूने सामना यावेळेस रिझ्यूम करायचा आहे. पण पाहतोय विठ्ठल रखुमाई चषक बॅटीची कड थर्ड रिझन ऍक्टिव्ह झोन मध्ये आपण पाहिलं अप्रतिम क्षेत्ररक्षण तेवढ्याच चुस्त मुस्तेत यावेळेस परतीचा थ्रो पाहायला मिळाला. निर्धावाचा चेंडू या षटकाचा विचार झाला तर या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू मागे आपण पाहतोय की 8 धावा एकत्रित झालेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मी ऐकलं की पोलार्ड बोलला बाहेर टाक मात्र जास्तच बाहेर यावेळेस चेंडू टाकला गेलाय मिस्टर चिराग यांच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर यावेळेस चेंडू प्लेस झालाय. पुढचा चेंडू चिराग यावेळेस क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. मनगटाचा पुरेपूर फायदा करायचा होता मात्र त्यापासून वंचित राहिलाय. यावेळेस आपण पाहिलं की गुडलेंथला चेंडू आदळला त्यानंतर मात्र रायझिंग डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या झालीय आपण पाहतोय 18 ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू यावेळेस फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये गेलाय मात्र तिथे क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षण करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण झाल्यात. आता मात्र आपण पाहतोय शेवटचं एक षटक शेष आहे आणि 6 चेंडू मध्ये 13 धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल कोळी बॉईज दांडिया संघाला. चला डीजे. चला धन्यवाद डीजे. जन्मेश आलाय गोलंदाजी मार्कवर 6 मध्ये 13 असे मात्र इक्वेशन इथे पाहायला मिळते. 11ची सरासरी मेंटेन करायची होती मात्र आता मात्र शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 मध्ये 13 धावा एकत्रित कराव्या लागतील. कोळी बॉईज दांडीचा संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळी करणारा संघ म्हणून पाहायला मिळाला.
काय क्लासिकल फलंदाजी गोलंदाजी जोरावर आपल्या संघाला इथपर्यंत येऊन ठेवण्याचं कार्य या गोलंदाज आणि फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मात्र सेमीफायनल 2चा सामना त्यांच्या समोर आई देलवाडी माता गिवलीचा संघ 2 हात खड्यासाठी द्वंद्व युद्धासाठी इथं मात्र सज्ज झालाय. 6 चेंडू 13चा हा सामना आपल्या समोर आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पहिला चेंडू यावेळी जेलबादची स्वर्ण संधी, मात्र जेल पासून दूर गेलाय क्षेत्ररक्षक. एकच धाव यावेळेस सहजरित्या पूर्ण झाली आहे. 5 मध्ये 12. 5 मध्ये 12ची आवश्यकता. 2 चेंडू जर चांगल्या टप्प्यावर इथे मात्र आदळले तर निश्चितच सामन्यामध्ये आपण पाहू आई देलवाडी माता गिवली संघ अग्रेसर ठरेल. आणि 2 जर चांगले हिट जर खेचले तर कोळी बॉईज तांडीचा संघ या सामन्यामध्ये आपल्याला वरचढ पाहायला मिळेल. यावेळेस क्रॉस बाटेत मोठा फटका खेळायचा होता. चला पंचांनी यावेळेस रिव्ह्यू इथे मात्र दिला गेलाय. यस सर, कसला रिव्ह्यू आहे? वाईडचा. ओके. येस, इट्स फेअर डिलिव्हरी इथे मात्र येताना आपण पाहतोय. जन्मेश यांना आपण पाहतोय डॉट चेंडू त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हाताळला गेलाय. अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक फलंदाज सफल झाला. त्यानंतर मात्र त्यांच्या रीच मध्ये हा चेंडू होता. आपण पाहिलं की चांगला चेंडू म्हणून इथे मात्र पंच दर्शवताना पाहायला मिळत आहेत. या षटकातला आता मात्र तिसरा चेंडू जन्मेशांच्या माध्यमातून टाकला जाईल. 4 मध्ये 12ची आवश्यकता. यावेळेस बॅटरची कड लागली आहे आणि चेंडूच्या खाली आपण पाहिलं यष्टरक्षक मिस्टर राकेश प्रभू पोलाड अवेलेबल होता आणि त्यांच्या हातून यावेळेस अप्रतिम जेल टिपला गेलाय आणि डगआउटच्या दिशेने यावेळेस जाताना पाहायला मिळतो मिस्टर समीर चलाडीचे. होऊन जाऊ द्या. चलाडीचे आता मात्र 3 मध्ये 12ची आवश्यकता. आपण पाहतोय आंगी यांना आता स्ट्राईक वर येणं गरजेचं असेल. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. आपण आंगी यांना कित्येक वेळा पाहिलंय की अशा सामन्याला फिनिश करण्यामध्ये अग्रेसर असा फलंदाज, यावेळेस उपयुक्त असा फलंदाज दांडी संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. मिस्टर विशाल उर्फ आंगी. 3 चेंडू 12. आता मात्र 4था चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर जन्मेश नावाचा गोलंदाज. यावेळेस लॉफ्टेड फटका. एकच धाव सहजरित्या पूर्ण झाली आहे. 2 मध्ये 11ची आवश्यकता. 2 चेंडू 11 धावा आणि आंगी आता आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. निश्चितच प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये सुद्धा आंगी बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर मात्र पाहायला मिळतोय.
प्रेक्षक वर्ग इथे मात्र सांगतायत जर अंगी याने ते पहिला षटकार खेचला तर निश्चितच या सामन्यामध्ये एक चुरस एक मजा इथे मात्र वाढवण्याचं कार्य केलं जाईल. कित्येक वेळा अंग्याने हे कार्य करून दाखवलंय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. युवराज सिंगने म्हटलंय जोपर्यंत आपला बॅट चालेल तोपर्यंत आपले ठाट आहेत. त्यानंतर मात्र आपल्याला विचारणारा कोणी नसेल आणि त्याच प्रकारचं कुठेतरी चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंगी यांना आता हिरो बनण्याची सुवर्ण संधी इथे येऊन ठेपली आहे. यावेळेस फटका बसतोय राकेश प्रभू चेंडूच्या खाली. आता मात्र सामन्यामध्ये आपण पाहिलं पारड जड इथे मात्र पाहायला मिळते आई दिलवाडी माता गिवली संघाचं जवळजवळ फायनलच्या सामन्यामध्ये पदार्पण केलंय. चला यानंतरचा सामना आपण चतुर्थी संघ नाणेफेकीसाठी यायचं. चतुर्थी संघ लगेचच आपण का बॉक्स सोबत इथे मात्र संपर्क साधायचा. तिथे श्रुतिक आपल्यासोबत जोडले जातील. बुडबे गटातील एक उत्कृष्ट संघ म्हणून चतुर्थी संघाला आपण पाहतोय. 3 षटकाचे सामना राहील. फायनलचा सामना सुद्धा 3 षटकाचा राहील याची नोंद घ्यायची. एक चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 11 धावांची. 10 धावा. 1 मध्ये 10. एक मध्ये 10 धावांची आवश्यकता. चला जनमेश आपण आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज व्हायचं आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण मात्र हळूहळू पावलाने पुढे सरकायचं आहे. यावेळेस पुढचा चेंडू यावेळेस चेंडूला आपण पाहिलं स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर यावेळेस फेकून दिलं गेलं आणि आई दिलवाडी माता शिवली संघाने हा सामना जिंकलाय आणि कोळी बॉईज दांडी संघाला यावेळेस पराभूत केलंय. चला आई दिलवाडी माता गिवली संघ नाणेफेकीसाठी यायचं आणि यापुढील समालोचन करतील प्रीतमजी ग्रज सर.